मोड आलेल्या मटकीची कुठलीही भाजी करा, सगळेजण आवडीने खातात. तर आज आपण मटकीची रस्सा भाजी बनवत आहोत. बनवताना यामध्ये घातलेला आहे बटाटा, त्यामुळे भाजीची चव जी आहे ना अजूनच छान अशी लागते आणि बनवायला देखील एकदम सोपी आहे. फक्त आपल्याला मटकी भिजवून ठेवायची आहे, त्यानंतर झटपट अशी भाजी खाण्यासाठी तयार होते. तर इथे मटकी जी बारीक मटकी येते ती मी भिजत घातली होती सकाळी. संध्याकाळपर्यंत इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी ही भिजलेली आहे. आता ज्यावेळी भिजायला घातली होती त्यावेळी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली होती. त्यामुळे आता फक्त यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याच भांड्यामध्ये मी मोड आणण्यासाठी ठेवलं असे. चांगले असे मोड भांड्यामध्ये ठेवले ना तरी येतात. तर आज सकाळी घातले होते आणि 1.5 दिवसानंतर पाहू शकताय चांगले असे मटकीला मोड आलेले आहेत. ही मटकी जी आहे ना एका ताटामध्ये काढून ठेवलेली आहे. मोड पाहू शकताय किती छान असे मोड आलेले आहेत. त्यातली पाहिजे तेवढी मटकी घेतलेली आहे, पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर वरती जे काही साली वगैरे तरंगत असतील त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहे आणि मटकी आपली ही धुवून झालेली आहे. जी बारीक मटकी आहे ना ती चवीला एकदम मस्त अशी लागते. त्याच्यामुळे शक्यतो मटकीची भाजी करताना बारीक साईजची जी मटकी येते ना ती भिजत घालायची. आता या भाजीसाठी मसाला म्हणजे 4 मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत किंवा छोट्या 6 ते 8 घेऊ शकता. आल्याचा छोटासा तुकडा घेतला आहे, 2 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये पाणी न घालताच आधी असं हे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटल्याच्या नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट वाटून घालू शकता किंवा डायरेक्टली भाजीमध्ये टाकू शकता किंवा शेंगदाणे जे आहेत अख्खे भाजलेले ते देखील याच्यामध्ये वापरू शकता आणि थोडंसं पाणी घालून हा वाटून घ्यायचा आहे. मसाला आपला हा तयार झालेला आहे. आता यामध्ये बटाटा घालणार आहोत. एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. साल काढायची असेल तर काढून घेऊ शकता. त्यानंतर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जिरी मोहरीची फोडणी घातलेली आहे. त्याच्यानंतर 7 ते 8 ताजी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. चांगली अशी फोडणी बसली की यानंतर जी मटकी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती आणि कापून घेतलेला बटाटा दोन्ही टाकायचं आहे आणि तेलावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तेलावर मटकी आणि बटाटा परतून घेतला म्हणजे हे शिजलं जातं आणि मटकीची चव जी आहे ना ती एकदम छान अशी लागते. तर आता हे साधारणतः 1 ते 1.5 मिनिट मी असं हे तेलावर आधी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ येतपर्यंत हे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. मटकी आणि बटाटा असं वाफवून घेतल्यामुळे पटकन असं शिजला जातो. त्यानंतर सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. 2 चिमूट हिंग घातलेला आहे, पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. कश्मीरी मिरची पावडरमुळे कलर जो आहे ना भाजीचा एकदम छान येतो. त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि लगेचच इथं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळं असं आहे मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त लाल तिखट आणि कांदा लसूण मसाल्यामुळे या भाजीची चव जी आहे ना खूप छान अशी येते. आता हे सगळं असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट असं हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे काही लाल तिखट, हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तो देखील मटकीबरोबर चांगला असा परतला जातो. तर आता हे चांगलं परतून घेतल्याच्यानंतर जो वाटण करून ठेवलेला मसाला आहे तो असा वरून टाकायचा आहे. मसाला सगळा कच्चाच वाटला होता त्याच्यामुळे वाफेवर असा हा शिजवून घ्यायचा आहे. एक वाफ आल्याच्यानंतर काढायचा आहे आणि सगळीकडे असा हा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे मसाला परतला देखील जातो आणि याचा कच्चा वास जो आहे ना तो अजिबात भाजीमध्ये खाताना आपल्याला जाणवणार नाही. आता हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर 1 मिनिटभर आपण असंच हे मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे मसाला जो आहे ना चांगला असा परतला देखील जातो. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये शिजण्यापुरतं आपल्याला पाणी टाकायचं आहे. शक्यतो याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर मसाला वाटलेलं जे भांडं होतं त्यातच पाणी मिसळून मी टाकलेलं आहे. भाजी किती आपल्याला सैलसर हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी ठेवायचं आहे. आता इथे पाणी टाकून झालेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि भाजीला एकदा उकळी यायला लागली की याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर चांगली अशी भाजी शिजवून घेतलेली आहे. इथे पाहू शकता कलर तर भाजीला एकदम छान असा आलेला दिसत आहे, सुगंधही मस्त असा येत आहे. आता ही भाजी चपातीबरोबर खायची आहे त्याच्यामुळे थोडीशी अशी सैलसर ठेवलेली आहे. जर पुरी आणि भाजी खाणार असाल तर याच्यापेक्षा थोडासा थिकनेस जास्त ठेवायचा आहे. तर मस्त असा कलर आलेला आहे, चवीला देखील एकदम मस्त अशी भाजी दिसत आहे. तर बटाटा जो आहे ना शिजलेला आहे की नाही तो पाहायचा आहे. बटाटा देखील एकदम व्यवस्थित असं शिजलेला आहे. मटकी तर एकदम पटकन अशी शिजली जाते आणि सगळ्यात छोटी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर. तर अशी ही मटकीची रस्सा भाजी करून पहा, बनवायला देखील एकदम सोपी आहे. चपातीबरोबर, पुरीबरोबर खाण्यासाठी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी चवीला एकदम छान अशी लागते. घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर चॅनलला हाईप देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.